नमस्कार मित्रांनो, तरुणाई या मालेत मी संपदा तुमचं मनपूर्वक स्वागत करते. मित्रांनो, आज आपल्यासोबत आकाशवाणीच्या स्टुडिओत उपस्थित आहे एक उत्तम लेखक, कवी, उत्तम वक्ता आणि सोबतच सामाजिक कार्यकर्ता असं बहुगुणी व्यक्तिमत्व असलेला तरुण मित्र सुरेश दहागावकर. मग त्याच्या याच बहुरंगी अशा आजवरच्या प्रवासाबद्दलही आपण जाणून घेऊया त्याच्याकडूनच आजच्या आपल्या तरुणाई या मालेत. नमस्कार सूरज. नमस्कार. आकाशवाणीच्या स्टुडिओत तुझं मनपूर्वक स्वागत आहे. खूप खूप धन्यवाद. सूरज, तुझा आजवरचा हा जो बहुरंगी प्रवास आहे त्याची सुरुवात करण्यापूर्वी मला तुझ्याविषयी थोडक्यात आधी जाणून घ्यायला आवडेल. नक्कीच. माझं पूर्ण नाव सूरज पत्रू दहागावकर, मुक्काम सकमूर, पोस्ट सोनापूर, तालुका गोंडपिंपरी, जिल्हा चंद्रपूर. माझं शिक्षण हे BA MSW कंप्लीट झालेलं आहे आणि सध्या मी MA मास कम्युनिकेशनसाठी प्रवेश घेतलेला आहे. आणि जसं की आम्हाला माहिती आहे की तू एक उत्तम लेखक आहे, कवी आहेस, वक्तासुद्धा आहेस. तर सर्वप्रथम आम्हाला सांग की तुझ्यातला हा साहित्यिक कधी जागा झाला आणि कधी तुला असं वाटलं की हो, तू छान लिहू शकतोस? खरं तर 12वी झाली. 12वी नंतर मी चंद्रपूर शहरामध्ये आलो. तोपर्यंत कवितेचा किंवा आर्टिकलचा काहीही संबंध नव्हता. हल्ली फक्त वाचन करायचो. परंतु एक माझा मित्र आहे स्वप्नील मेश्राम, त्याचं एक मनपाखरू नावाचं यूट्यूब चॅनल आहे. तिथे तो विविध कविता रेकॉर्डिंग करून तो तिथे यूट्यूबला टाकत असतो. एक दिवस त्याने असं म्हटलं की सूरज, तुझी एखादी कविता असेल तर आम्हाला पाठव. परंतु माझ्याकडे तेव्हा कविता नव्हती. एक माझी मैत्रीण होती तेव्हा, भारती वाघाडी नावाची. ती खूप सुंदर आर्टिकल लिहायची, कविता लिहायची. तर मी तिची एक कविता पहिल्यांदा मी माझ्या मित्र जे स्वप्नील मेश्राम आहे त्याला यूट्यूब चॅनलसाठी त्याच्या पाठवली होती. आणि मग त्यानंतर जी माझी मैत्रीण आहे भारती, खरं तर माझ्या या साहित्याच्या जडणघडणीमध्ये भारतीचं खूप मोठं योगदान आहे. कदाचित जर ती मिळाली नसती तर मी साहित्यिक म्हणून समोर आलो असतो की नाही, हाही सगळ्यात मोठा प्रश्नचिन्ह आहे. तर सुरुवातीच्या काळामध्ये भारतीने मला सांगितलं की सूरज, तू लिहून बघ, तू लिहू शकतोस. तर मग आम्ही पत्र लिहायचो तेव्हा. आणि तेव्हा मी पहिल्यांदा माझी कविता लिहिली होती, बालपणाची आठवण म्हणून. आणि तेव्हापासून कविता लिखाणाला सुरुवात झाली. मग त्यानंतर जेव्हा सामाजिक क्षेत्रामध्ये मी आलो तेव्हा म्हणजे कविता तर प्रत्येकजणच लिहितो आहे, मग आपण काहीतरी वेगळं लिहायला पाहिजे. तर मग मी लेख लिहायला लागलो. विविध सामाजिक विषयावर जे करंट आहेत त्या विषयावर मग मी लिहायला लागलो. अच्छा. आणि आणखी कुठल्या प्रकारचं तू लिखाण करतोस आणि त्यामागची प्रेरणा काय असते? माझा सध्या मी मानसिक आजारावर लिहितो आहे, म्हणजे आयुष्यावर लिहितो आहे. आजची जी काही धावपळीचं जग आहे यामध्ये प्रत्येकजण एकटा पडला आहे. छोट्या छोट्या गोष्टीसाठी तो ताणतणावात राहतो आहे. डिप्रेशनचा शिकार होऊन तो आत्महत्या करतो. आज कोणताही पेपर बघितला तर तिथे आपल्याला आत्महत्येचं एक ना एक न्यूज आपल्याला दिसते आहे. मग हे कुठेतरी थांबलं पाहिजे. या उद्देशाने मी आजूबाजूचे आपले उदाहरण घेऊन मी मानसिक आजारावर जास्तीत जास्त आर्टिकल लिहित असतो. अच्छा. आणि तुला काय प्रेरित करतं हे लिहिण्यासाठी? ॲक्च्युली MSW करत असताना माझं मेडिकल अँड सायकॅट्रिक हे स्पेशलायझेशन होतं. त्यामध्ये मी विविध सामाजिक ज्या संस्था आहेत तिथे मी काम करत असताना मला जाणवलं की या विषयावर लिहिणं खूप गरजेचं आहे. कारण कसं आहे की मानसिक याच्यावर आता आजकाल लक्ष द्यायला कोणी तयार नाही. शारीरिक इजा झाल्या तर मेडिकलच्या औषधी खाऊन आपण ते बरं करू शकतो, पण मानसिक आजाराचं काय? व्यसनमुक्ती केंद्राला ज्यावेळी मी काम करत होतो त्यावेळी मला जाणवलं की मोठ्या प्रमाणामध्ये हे मानसिक आजार झालेले आहेत. तर अशावेळी काही ना काही प्रमाणात जर आपल्याला ते येतं आहे तर आपण ते लिहिलं पाहिजे, जेणेकरून लोकांना त्यातून प्रेरणा मिळाली पाहिजे. आणि एखाद्याचा जर आपण जीव वाचवू शकत आहोत आपल्या आर्टिकलमुळे तर त्यापेक्षा आनंदाची गोष्ट नक्कीच नाही. नक्कीच. म्हणजे समाजातच तुला काम करताना जे अनुभव आले त्यातूनच तुला प्रेरणा मिळाली आणि त्यातूनच विषयसुद्धा सुचला. हो. आणि यातूनच तू तुझं लिखाण खुललं. तर मग आजवर असे साधारण किती लेख आणि कविता तू लिहिल्या असशील आणि किती प्रकाशित झाल्या असेल? खरं तर माझ्या पूर्ण कविता आणि लेख प्रकाशित झालेले आहेत. माझी एकही अशी कविता नाही की जे प्रकाशित नाही किंवा लेख नाही की तो प्रकाशित नाही. आजपर्यंत माझ्या 150हून अधिक कविता आणि 100हून अधिक लेख महाराष्ट्रातील विविध वृत्तपत्रात प्रकाशित झालेले आहेत. चांगल्या पेपरला माझे विविध आर्टिकल्स आलेले आहेत.
आणि नक्कीच तुझ्या या आर्टिकल्समधून अनेकांना प्रेरणा मिळाली असेल जेव्हा त्यांनी ते वाचन केलं असेल तुझ्या लेखांचं. हो, मला बऱ्याचदा फोन येतात. हां हां. हल्ली काही अनुभव मला इथे 1-2 सांगावेसे वाटतात, की माझ्या आर्टिकल वाचून एके दिवशी एक माझा फोन आला तरुण मित्राचा. त्याने 4 वेळा सुसाईडचा प्रयत्न केला होता. अच्छा. तर शेवटी त्यांनी वाचला तो आर्टिकल आणि तो त्यावेळी आर्टिकल वाचायच्या आधी तो सुसाईड करण्याच्या मूडमध्ये होता. अरे. आणि त्याला कुणीतरी तो आर्टिकल पाठवला होता आणि लगेच त्यांनी मला फोन केला की दादा, मी तुझा आर्टिकल वाचला आहे आणि तुझ्या आर्टिकलमुळे आता मी माझं जे सुसाईडचं डिसिजन आहे ते मी आता चेंज करतो आणि मला आता आनंदाने जगायचं आहे. त्यावेळी वाटलं की कुठेतरी आपण चांगले लिहितो आहे, जेणेकरून जर तो त्याचा एखाद्याचा जीव आपण वाचवू शकत आहोत, त्यामुळे मला तरी वाटते की मोठी गोष्ट नाहीच. हेच खरं तर अचिव्हमेंट आहे आपल्या कलेचं आणि आपल्या कौशल्याचं. नक्कीच. मग आम्हाला सुद्धा तुझी एखादी कविता ऐकायला आवडेल इथे. हो, नक्की नक्की. कुठली कविता ऐकवशील? मी एक माझी कविता ऐकवतो, माणसे. ती कविता माझी आवडती कविता आहे. आता बघू तुम्हाला आवडती की नाही. तर आणि कधी लिहिली असेल ही कविता तू? ही कविता मी एखादी वर्षाच्या आधी 1 वर्षापूर्वी लिहिली आहे मी ती कविता. कवितेचं नाव होतं माणसे. सुरुवातीला सर्वच चांगली वाटतात माणसे, सुरुवातीला सर्वच चांगली वाटतात माणसे, मेहंदीसारखी नंतर फिकट पडतात माणसे. सुरुवातीला सर्वच चांगली वाटतात माणसे, मेहंदीसारखी नंतर फिकट पडतात माणसे. जीव लावला होता कधी काळी ज्यांच्यावर, जीव लावला होता कधी काळी ज्यांच्यावर, तीच का नकोशी वाटतात माणसे, तीच का नकोशी वाटतात माणसे. का करावी कुणाकडून मदतीची अपेक्षा, का करावी कुणाकडून मदतीची अपेक्षा, मित्रा उपकाराची भाषा करतात माणसे, मित्रा उपकाराची भाषा करतात माणसे. वेळ घ्यावा एखाद्याच्या जवळ जाताना, वेळ घ्यावा एखाद्याच्या जवळ जाताना, कारण दिसतात तशी का नसतात माणसे, कारण दिसतात तशी का नसतात माणसे. राग का धरावा दोष कुणास का द्यावा, राग का धरावा दोष कुणास का द्यावा, दगा देणारीही आपलीच असतात माणसे, दगा देणारीही आपलीच असतात माणसे. सावध असावे प्रवास जिंदगीचा करताना, सावध असावे प्रवास जिंदगीचा करताना, वाट दाखवतो म्हणत वाट लावतात माणसे, वाट दाखवतो म्हणत वाट लावतात माणसे. वर्गात बसून जो शिकविल्या जात नाही, वर्गात बसून जो शिकविल्या जात नाही, धडा असा शिकवून जात असतात माणसे, धडा असा शिकवून जात असतात माणसे. सुरुवातीला सर्वच चांगली वाटतात माणसे, सुरुवातीला सर्वच चांगली वाटतात माणसे. खूप छान, खूप छान. मला वाटतं तुला इतक्या तरुण वयात सुद्धा मानवाचं मानवी वर्तवणूक जाणून घेण्याचा आणि माणसं वाचण्याचा अनुभव तुला चांगला आहे. हो, तसंच म्हणावं लागेल, कारण पुस्तक वाचण्याचा तसा अनुभव कमी, परंतु हल्ली समाजात वावरत असताना समाजाचा चेहरा जो आहे तो मी हल्ली वाचत असतो. मग आता या तुझ्या चांगल्या कवितेनंतर अशाच कविता तू अनेक स्पर्धांमध्ये सुद्धा वाचल्या आहेत आणि त्यातून पारितोषिकं सुद्धा तू मिळवली आहेत अनेक काव्य स्पर्धांमधून. याचा सुद्धा अनुभव आम्हाला सांग तू. हो, नक्कीच. तशा अनेक काव्य स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेला आहे. पण एक अनुभव मला सुरुवातीला सांगावासा वाटतो की ज्यावेळी माझी सुरुवात होती त्यावेळी आमच्या गोंडवाना विद्यापीठामध्ये विद्यापीठ स्तरीय काव्य वाचन स्पर्धा झाली होती. त्यावेळी माझी सुरुवात होती आणि खूप चांगले चांगले विद्यार्थी स्पर्धक तिथे आले होते. तर त्यावेळी माझे पहिल्यांदा मी एका स्पर्धेमध्ये सहभागी झालो होतो आणि तिथे मी माझी मोबाईल नावाची कविता सादर केली होती आणि त्या काव्य स्पर्धेमध्ये माझा प्रथम क्रमांक आला होता. सुरुवातीचा काळ होता, त्याच्यामुळे जे काही यश मिळालं आणि तेव्हा जे यश मिळालं त्याच्यातूनच पुढे लिहिण्यासाठी मला प्रेरणा मिळाली. नक्कीच. तू आधी स्पर्धक असायचा आणि आता त्याच स्पर्धांमध्ये तू ॲज अ जज म्हणून तू जातो तिथल्या स्पर्धकांचं परीक्षण करण्यासाठी. कसं वाटतं तुला हा तुझा जीवनातला बदल बघून? खरं तर स्पर्धक म्हणून जाणं आणि ज्यावेळी एखाद्या स्पर्धेचं परीक्षण करणं हा खूप मोठा फरक असतो. खरं तर स्पर्धक म्हणून ज्यावेळी गेलो त्यावेळी काही वाटायचं नाही, परंतु ज्यावेळी त्या स्पर्धेचं आम्ही परीक्षण करतो तेव्हा मला असं जाणवतं की ती जबाबदारी वाटते तितकी सोपी नाही. ज्यावेळी आपण स्पर्धक म्हणून जातो त्यावेळी असं वाटतं की परीक्षकाला काहीच कळत नाही. आपण म्हणतो जर आपला चुकून नंबर आला नाही तर आपण असं म्हणतो की परीक्षकाला कळत नाही, त्यांना दोष देतो आपण. परंतु तसं नसतं. परीक्षकाच्या सीटवर जेव्हा आपण बसतो त्यावेळी खूप बारकाईनं त्या सगळ्या गोष्टी
बघाव्या लागतात, कारण आपला पण कस लागतो. बऱ्याचदा असं झालेलं आहे की जिथे स्पर्धक एकापेक्षा एक असतात, त्यावेळी आपण नंबर कुणाचा काढावा हाही सगळ्यात मोठा प्रश्न असतो. नक्कीच, ही खरंच खूप मोठी आणि महत्त्वाची जबाबदारी असते. आता यानंतर मला सांग, तुझ्या सामाजिक कार्याविषयी, तुला समाजाविषयीचा कळवळा तुझ्या मनात कधी जागा झाला? काय तुला प्रेरणा देऊन गेलं की हो, समाजासाठी मी काहीतरी करायला हवं? खरं तर मी ग्रामीण भागातला. ग्रामीण भागामध्ये तसे बघता शिक्षणाचा गंध नाही, परंतु घरची जबाबदारी, घरचे संस्कार याच्यामुळे बालपणापासूनच वाचनाची आवड निर्माण झाली. आणि या वाचनातून बाबासाहेब, गौतम बुद्ध आणि विविध महापुरुष यांचे चरित्र वाचण्यात आले. आणि मग या सगळं महापुरुषांनी समाजाला घेऊन केलेलं कार्य, जे कार्य बघून मला असं वाटलं की आपण कुठेतरी करायला पाहिजे. कारण आपण ज्यावेळी समाजामध्ये एक माणूस म्हणून जन्माला येतो, त्यावेळी आपलंही एक देणं लागतं. या उद्देशाने मी सामाजिक क्षेत्रामध्ये वळलो. 12वीपर्यंत फक्त पूर्णपणे शिक्षणाकडे लक्ष दिलं, परंतु 12वी नंतर ज्यावेळी शहरामध्ये आलो आणि शहरातली परिस्थिती बघितली की आज कुठे आहे आपला समाज. जर ग्रामीण भागामधून जर मी एकटा येत असेल बाहेर, तर मग माझे जे बांधव आहेत ग्रामीण भागातले, ते कुठेतरी समोर आले पाहिजे, त्यांना प्रेरणा मिळाली पाहिजे. तर या उद्देशाने मग मी सामाजिक क्षेत्रामध्ये विविध संघटनासोबत काम करू लागलो. सुरुवातीला अनुभव घेतला आणि मग आपण काम करत आहोत, पण याला एक दिशा चांगली मिळावी या उद्देशाने मग मी नागपूर येथे तिरपुडे समाजकार्य महाविद्यालय इथे MSW शिक्षण पूर्ण केलं. एक समाजकार्याचं शिक्षण तिथून मला मिळालं आणि पुढे सामाजिक क्षेत्रामध्ये मी पूर्णपणे स्वतःला झोकून दिलं आहे. नक्कीच. आणि याचाच एक भाग म्हणून तू विचारज्योत फाउंडेशन ही सामाजिक संस्था उभी केली आहेस, तर याविषयी सुद्धा आम्हाला सांग. नक्कीच मला सांगायला आवडेल की खरं तर हा विचारज्योत फाउंडेशन संस्था जी आम्ही स्थापन केली त्यामागे खूप मोठी प्रेरणा आहे. खरं तर नेहमी असं वाटायचं की आपलं काहीतरी असावं, तर मला असं वाटलं की कुठेतरी आपली पण एक संस्था असावी, स्वतःची असावी. आणि मग जसं माझं MSW पूर्ण झालं, तिथून संस्था कशी उभी करायची, ती संस्था कशी चालवायची, यातून प्रेरणा मिळाली. आणि मग मी माझ्या समविचारी लोकांना एकत्र केलं. माझे जे मित्र आहेत, मैत्रिणी आहेत, परिवारातले लोक आहेत, त्यांना एकत्र करून 9 लोकांची ही विचारज्योत संस्था आम्ही स्थापन केली. नक्कीच. आणि अचानक आपण एखादा मोठा बदल जेव्हा करायला जातो, आव्हानही येत असतात, तर तुला कुठल्या आव्हानांचा सामना मग करावा लागला? खरं तर ज्यावेळी सुरुवात केली, विचारज्योत फाउंडेशन नावाची संस्था स्थापन झाली आणि लोकांना माहीत झाली, तेव्हा खरं तर सुरुवात होती. सुरुवातीला अनेक जण मदत करायला घाबरतात. तर ज्यावेळी आम्ही फंडिंगसाठी बाहेर फिरायचो कार्यक्रमाच्या निमित्ताने, तेव्हा फंडिंग देत असताना लोक अनेकदा विचार करायचे की खरंच तुम्ही तो पैसा समाजाच्या कामासाठी लावणार का. त्यामुळे सुरुवातीच्या काळामध्ये आम्हाला विश्वास संपादन करावा लागला. परंतु आता जवळपास आम्हाला 1 वर्ष पूर्ण होतं या संस्थेला. तर या 1 वर्षाच्या कालावधीमध्ये आम्ही सर्व चांगली माणसे आज आमच्या संस्थेसोबत जुळलेली आहेत. नक्कीच. म्हणजे खरं तर लोकांचा विश्वास संपादन करणं हेच मोठं आव्हान असतं आणि ते तुम्ही यशस्वीपणे आता पार केलेलं आहे. नक्कीच. आणि आता मग तुम्ही काय काय सामाजिक उपक्रम राबवता तुमच्या या संस्थेमार्फत? आज आमच्या संस्थेमार्फत आम्ही विविध स्पर्धा घेत असतो, जसे की निबंध स्पर्धा असेल, सामान्य ज्ञान स्पर्धा असेल. सोबतच आम्ही विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, प्रेरणा मिळावी म्हणून आम्ही आमच्या संस्थेतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा घेतला. सोबतच वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित केले. त्यासोबतच महिला दिनाच्या दिवशी आमच्या समाजातील ज्या कर्तबगार महिला आहेत त्यांचा आम्ही सत्कार केला. संविधान दिनी आम्ही संविधानाविषयी जनजागृती व्हावी या उद्देशाने संविधानावर आम्ही राज्यस्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धा आयोजित केली. सोबतच विविध महापुरुषांच्या जयंती उत्सव साजरे करत असताना पुस्तके दान करतो. त्याच्यातून आमचा उद्देश हाच आहे की आजची आमची पिढी नाचणारी होण्यापेक्षा वाचणारी व्हावी, म्हणून आम्ही महापुरुषांचे पुस्तकं आम्ही विविध ठिकाणी वाटप करत असतो. म्हणजे खरंच एक वैचारिक तरुण पिढी घडवण्याचा तुम्ही उपक्रम हाती घेतलेला आहे आणि त्यात योग्यपणे वाटचाल सुद्धा करत आहे. तुझ्या याच यशस्वी कार्याची आणि वाटचालीची दखल घेऊनच तुला काही पुरस्कारांनी सुद्धा आता सन्मानित करण्यात आलेलं आहे, तर याविषयी सुद्धा आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. मला मागच्या जून महिन्यामध्ये माझ्या सामाजिक क्षेत्राची दखल घेऊन आणि संविधानाविषयी जनजागृतीचे कार्यक्रम मी नेहमी घेत असतो.
यासाठी संविधान फाउंडेशन सन्माननीय इजेड खोब्रागडे सर यांची ही संस्था आहे. या संस्थेमार्फत मला डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर संविधान सन्मान पुरस्काराने 15 जून 2023 रोजी हा पुरस्कार मला देण्यात आला होता. सोबतच आत्ताच सूर्यांश साहित्य आणि सांस्कृतिक मंच चंद्रपूर द्वारा राज्यस्तरीय सूर्यांश नवोन्मेष पुरस्कार सुद्धा आत्ताच मला मिळाला. आणि खूप खूप अभिनंदन खरं तर तुझ्या या आजपर्यंतच्या वाटचालीसाठी आणि या सन्मानासाठी. एक सकारात्मक वैचारिक अशी तरुण पिढी घडवण्याच्या मोठ्या कार्यामध्ये तू एक महत्त्वाचा वाटा उचलतो आहेस. हे खरंच खूप कौतुकास्पद आहे. खरंच एक वैविध्यपूर्ण व्यक्तिमत्व तुझं आहे आणि जे आज तरुणांसाठी खूपच प्रेरक आहे. तर तुझ्या आजवरच्या या जीवन प्रवासातून हेच जाणवतं की एकदा आपण ठरवलं की सर्व काही करणं शक्य असतं. फक्त तो आत्मविश्वास आणि परिश्रम घेण्याची तयारी असणं महत्त्वाचं आहे. आणि हेच प्रेरणा तुझ्या जीवन प्रवासातून सुद्धा तरुणाईला आणि आम्हाला मिळाली. तर सूरज, तू आज आकाशवाणीच्या स्टुडिओत आलास आणि अनुभव संपन्न असा जीवन प्रवास आमच्यासोबत शेअर केला. तुझे खूप खूप आभार. थँक्यू सो मच. तर मित्रांनो, पुन्हा भेटूया तरुणाई या मालिकेत नव्या व्यक्तिमत्वासह. तोपर्यंत संपदाचा नमस्कार.